आपल्याला जर काही केस जिंकायची असेल तर असं घाबरून नाही चालणार आहे. आपल्याला जर काही केस जिंकायची असेल तर आपल्याला पूर्ण तयारीनिशी लढावं लागेल. आणि तू नको घाबरूस, सगळं काही ठीक होईल. आणि म्हणूनच या केसच्या बाबतीत छोट्या छोट्या गोष्टींची स्टडी करते मी. पुन्हा पुन्हा या केसमध्ये काही सापडतंय का, छोट्यातली छोटी गोष्ट. सो प्लीज तू सुद्धा मला आता हेल्प कर. मॅडम, तुम्ही मोठ्या बहिणीसारख्या सोबत आहात म्हणून त्या लढायला बळ मिळतंय. सानिका, आपल्याला जर का ही केस जिंकायची असेल तर प्रत्येक पुरावा, प्रत्येक तथ्य, प्रत्येक नाव कोर्टासमोर आलं पाहिजे. आता कोर्टापुढे काय मांडावं लागेल, कसं मांडावं लागेल हे काही सांगता नाही येणार. त्यामुळे तुला जे काही आठवत असेल छोट्यातली छोटी गोष्ट ती मला सांग आणि नीट आठवून सांग. काही मिस नको करूस. हो मॅडम. सगळ्यात पहिले जे जे आरोपी आहेत त्यांची एक लिस्ट तयार करूया आणि त्यांच्या छोट्या छोट्या डिटेल्स आपण लिहून काढूयात. ठीक आहे? सगळ्यात पहिले आरोपी पोस्टमॉर्टम करण्यास नकार देणारे पोलीस इन्स्पेक्टर अमित साळुंखे, बरोबर? हो. दुसरे आरोपी तक्रार नोंदवायलाच नकार देणारे हवालदार चंद्रकांत तळपदे, बरोबर. आणि तिसरे आणि सगळ्यात महत्त्वाचे आरोपी मौसमी केमिकल्सचे मालक ज्वाला शेठ आणि त्यांचे मॅनेजर दक्षत कराडी. आणि पाचवे आरोपी मशिनरीज सुस्थितीत आहेत असे खोटे रिपोर्ट्स देणारे मनोज भांबरे. मॅडम, तुम्हाला किती वेदना होत असतील मी समजू शकते. सानिका, सत्य लपवून न्याय नाही मिळू शकत. आपल्याला जर का न्याय हवा असेल तर माझ्या वेदना, माझ्या भावना या महत्त्वाच्या नाही आहेत. खरंच मानलं तुम्हाला. सोड तो विषय, आपण पुढे डिस्कस करूयात. मला सांग, सगळ्यात पहिले आरोपी हर्षित, ऐक ना, थांब ना प्लीज, तुला जायलाच पाहिजे का? तेजा, ये क्या कर रही है तू? ऐसा क्या कर रही है तेजा? मैं पहली बार थोड़ी ना जा रहा हूँ. आता काम आलं ना. तू इतना टेंशन क्यों ले रही है? हे बघ, आता ते ना, ते माझ्या डोक्यात चालू आहे ती गोष्ट. वल्लरीची केस उभी राहील ना आता कोर्टात. वल्लरी आणि मनोज एकमेकांच्या विरोधात उभे राहणार आहेत. हर्षित, तू तिथे नसशील तर मी कसं सगळं एकटीने फेस करू रे? देख देख, मला वल्लरी ताईवरती पूर्ण विश्वास आहे. वो खूप चांगल्या पद्धतीने हँडल करणार. आय ट्रस्ट हर. वल्लरी हँडल करेल. आपण या सिच्युएशन मध्ये वल्लरीमुळे आहोत, कळतंय का तुला? काय गरज होती यार, एका अनोळखी बाईला साथ देते ती, ते पण स्वतःच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन, स्वतःच्या नवऱ्याच्या विरोधात जाऊन. स्वतःच्या लाईफ पार्टनरला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. तेजा, हम एक काम करते हैं, हम ये टॉपिक अभी के लिए यहीं पे छोड़ देते हैं. काय ना, तू या विषयाचा खूप जास्त विचार करते. एक काम करते हैं, मी तुला एक टास्क देतो.
टास्क? आता मी इकडे नाहीये माझ्याकडे एक वेडिंगचा इवेंट आलाय और मैं चाहता हूं कि वो इवेंट तू मैनेज कर. काय? मी इव्हेंट मॅनेजमेंट? सॉरी, नॉट माय कप ऑफ टी. सॉरी, जमणार नाही. तेजस, बात तो सुन ले मेरी. हे बघ, इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे काय? अथॉरिटी पाहिजे. लोकांवरती आरडाओरडा करता आला पाहिजे, दादागिरी करता आली पाहिजे, आणि ते तर तुला चांगलंच येतं. तुला नक्की काय म्हणायचंय? तेजा, मैं जानता हूं कि तू लोगों को अच्छी तरह से होल्ड कर सकती है. आई ट्रस्ट यू. काय ना तेजा, तू पूर्ण वेळ वल्लरीताई, ही केस याचा विचार करणार. तेजा, मी इकडे नसताना मला तू टेन्शन फ्री राहायला पाहिजे. या सगळ्याचा विचार केला तर तुला त्रास होणार आणि इनडायरेक्टली मला पण त्रास होणार. तू जाणीवपूर्वक हे सगळं करतोयस ना, माझं लक्ष डायव्हर्ट व्हावं म्हणून? आर यू शुअर मला हे जमेल? 101% शुअर. ठीक आहे, मग करेन मी. डोंट वरी. चला. हर्षित, ट्रॅव्हल सेफ. या. भाऊजी पोळी वाढू का तुम्हाला? हा, अण्णा विचारते काय? वाट. वाटते भाऊजी. अरे मन्या, घे ना तू नीट जेवण. मन्या, अरे त्या मामाच्या टेन्शनमुळे आधीच वाळून खारीक झालाय. आता जेवणार कशाला? राकाडी राहिला. घे, दे ग त्याला पोळी दे. मन्या, अरे किती दिवस असा सुटकी चेहरा करी सन बसणार आहे तू? अरे पुरुषासारखा पुरुष आहे तू. एक गाव दोन तुकडे करी टाकायचे ना. आणि त्या वल्लरीसाठी तू अजिबात बी वाईट वाटून घेऊ नकोस. तू या तो वल्लरीला सोड चिठ्ठी देण्याचा निर्णय अगदी बरोबर आहे. अरे जे बाई नवऱ्याला गुन्हेगार सिद्ध करायला निघाली त्याच्यासोबत कसला आला रे संसार? दादा, तू जिच्याबद्दल तोंड उचलून बोलतोयस ना, तिने माझ्या विरोधात जाऊन तुला बिझनेससाठी पैसे दिले होते हे विसरू नकोस. तिने तुझ्यावर विश्वास दाखवला आणि तू तिच्याबद्दल असा विचार करतोयस. आणि आई, तू काल मला म्हणालीस त्या डिवोर्स नोटीसवर माझी खोटी सही तू केलीस. तुला मराठी धड लिहिता येत नाही, माझी इंग्रजी सही हुबेहूब केलीस. खोटं बोलत होतीस ना? माझी खोटी सही कोणी केली हे मला कळायला हवं. हा दादा. मनोज भाऊजी, वल्लरीला घटस्फोट द्यायचा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे. हा, कोणी तुमच्यावर जबरदस्ती केलेली नाहीये की नाही? नाही किती. वल्लरीला डिवोर्स देण्याचा निर्णय पूर्णपणे माझा आहे. पण डिवोर्स नोटीसवर माझी खोटी सही कोणी केली हे मला कळायला हवं. एक गोष्ट तुम्ही तिघांनी कान नीट उघडे ठेवून ऐका. मी वल्लरीला डिवोर्स माझ्या वैयक्तिक कारणामुळे देतोय, पण माझं तिच्यावरचं प्रेम, तिच्यावरचा विश्वास हा कधीही कमी होणार नाही. म्हणून एक गोष्ट तुम्ही तिघांनी कान नीट उघडे ठेवून ऐका. या घरात वल्लरीच्या विरोधात कुणी एक शब्द जरी बोलला ना, ते मी खपवून घेणार नाही. लक्षात ठेवा.
मन्या, काय चाललंय ना या पोराच्या मनात मला तर काही कळतच नाहीये. सासूबाई आपल्याला सोडा, त्यांचं त्यांना तरी कळते का देवाच ठाऊक. मला तर अजून विश्वास बसत नाहीये की हे दोघं इतक्या टोकाला कसे जाऊ शकतात. अगं यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम, त्यांनी एकमेकांसाठी केलेला त्याग, त्यांच्यातलं बॉन्डिंग बघून नेहमी मला असं वाटायचं की जोडी असावी ना तर मनोज भाऊजी आणि वल्लरी सारखी, आणि संसार असावा तर त्याच दोघांसारखा. आणि आता तेच असं वेड्यासारखे वागायला लागलेत. का वागतायत असं? नाही ते काय नाही. अजित, तेजा, चला तुम्ही माझ्याबरोबर चला. आपण ना चांगली कान उघडणी करू वल्लरीची. चला. येस, नाही चलच. तिला काय वाटलं, मैत्रिणी होत म्हणून चुकीच्या गोष्टींना पण सपोर्ट करू का आपण? नाही, असं नाही होणार. चल चल. एक मिनिट. वल्लरीची कानउघडणी का करायची तुम्हा दोघांना? डिवोर्सची नोटीस मनोजने वल्लरीला दिली आहे, वल्लरीने मनोजला दिली नाहीये, हे लक्षात घ्या तुम्ही दोघी. आणि मग कानउघडणी नक्की कोणाची करायची ना ते ठरवा दोघी. अजित, अरे काय बोलतोयस तू हे? मनोज भाऊजींचं वल्लरीवर किती प्रेम आहे हे वेगळं सांगण्याची गरज आहे का? आणि राग आला ना माणसाला की माणूस एखादा टोकाचा निर्णय घेऊ शकतो.